वनस्पती आणि वृक्ष केवळ सूर्यप्रकाशापासून स्वतःचे अन्न तयार करण्यात निष्णात नसतात, तर ते अन्न सर्वत्र पोहोचवण्यातही अत्यंत कुशल असतात. जेव्हा त्यांच्याकडे जास्तीचे अन्न असते, तेव्हा ते त्यांच्या बिया, फळे आणि मुळांमध्ये वाढवतात. उदाहरणार्थ, जर हे गाजर किंवा बटाट्याचे रोप असेल, तर ते जास्तीचे अन्न खाली पाठवतील. अशा प्रकारे ते जास्तीचे अन्न खाली पाठवतात आणि भविष्यासाठी साठवून ठेवतात. हिवाळ्याच्या हंगामात जास्त सूर्यप्रकाश नसतो. त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना भरपूर अन्न मिळू शकत नाही. तेव्हा ते हे अन्न त्यांना हवे तिथे वरच्या दिशेला नेतात. म्हणजेच वनस्पती जिथे अन्न साठवले आहे तिथून जिथे गरज आहे तिथे कदाचित वाढ होणाऱ्या भागांकडे अन्न परत नेऊ शकतात आणि अन्नाला हवे तिथे पोहोचवण्याच्या या प्रक्रियेला स्थानांतरण म्हणतात. स्थानांतरण म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि वृक्षांद्वारे अन्नाला त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचवणे. पण मोठा प्रश्न हा आहे की ते हे कसे करतात? म्हणजे एकतर त्यांना हे कसे समजते की वनस्पतीच्या शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाची गरज आहे? कारण त्यांच्याकडे मेंदू नसतो. आणि दुसरे म्हणजे त्यांच्या गरजेनुसार ते अन्न वर किंवा खाली नेण्यासाठी ते कोणती यंत्रणा वापरतात? चला तर मग याचा शोध घेऊया. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापूर्वी आपण थोडं मागे वळून पाहूया. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की वनस्पती आणि वृक्षांमध्ये सर्व गोष्टी वाहून नेण्यासाठी पाईपसारख्या रचना असतात, ज्या मुळांपासून थेट पानांपर्यंत जातात. आणि आपण या रचनांना संवहनी ऊती म्हणतो. त्या 2 प्रकारच्या असतात. जलवाहिन्या, ज्या जमिनीतून पाणी आणि खनिजे शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवतात आणि रसवाहिन्या, ज्या प्रामुख्याने अन्नाचे वहन करतात. आता जर या संज्ञा तुम्हाला नवीन वाटत असतील किंवा तुम्हाला उजळण्याची गरज असेल, तर तुम्ही संवहनी ऊतींची ओळख आणि जलवाहिन्या व परिवहन यांवरील आमचे आधीचे व्हिडिओ पाहू शकता. पण जर तुम्हाला हे समजत असेल, तर आपण पुढे जाऊया. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला स्थानांतरणाबद्दल बोलायचे आहे, म्हणजेच अन्नाचे परिवहन. त्यामुळे आपण रसवाहिन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण स्थानांतरण रसवाहिन्यांच्या आत घडते. त्यामध्ये अन्न हस्तांतरित होते. पण कसे? चला पाहूया. समजा ही जलवाहिनी ऊती आहे, ज्यामध्ये पाणी आहे. येथे आपली रसवाहिनी आहे. रसवाहिन्यांमध्ये प्रामुख्याने पाण्यात विरघळलेले शर्करेचे रेणू असतात, ज्यामुळे एक अतिशय दाट, गोड रस तयार होतो, जे त्यांच्यासाठी अन्न असते. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की बाजूला असलेल्या गोष्टी काय आहेत? तर ते काही शिल्लक राहिलेले पेशीद्रव्य आहे. पेशी त्यांचे सर्व पेशीद्रव्य गमावत नाहीत आणि त्याचप्रमाणे या पेशीभित्तिका आहेत. त्यांच्यामध्ये काही फटी किंवा जागा निर्माण झाल्या आहेत. जलवाहिन्यांप्रमाणे त्यांनी त्यांच्या पेशीभित्तिका पूर्णपणे गमावल्या नाहीत. काही फटी निर्माण झाल्या आहेत. जेणेकरून अन्न म्हणजेच हा संपूर्ण रस संपूर्ण रसवाहिनीमध्ये हालचाल करू शकेल. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की याची रचना अशी का आहे? तर आपण त्याबद्दल शेवटी बोलूया. असो, रसवाहिन्याच्या शेजारी असलेल्या काही पेशींची कल्पना करा. समजा या एकमेकांपासून लांब आहेत. ठीक आहे? आणि समजा या पेशीमध्ये खूप शर्करेचे रेणू आहेत. आणि कल्पना करा, की या पेशीमध्ये शर्करेचे रेणू जास्त नाहीत. मग आपण शर्करा येथून तिथे कशी पोहोचवायची? हा प्रश्न आहे. बरं, तुम्ही या प्रक्रियेचा अंदाज लावू शकता का? आपण काही शर्करा घेतो, ती रसवाहिनीमध्ये टाकतो, मग ती रसवाहिनीतून येथपर्यंत जाईल याची खात्री करतो आणि मग आपण शर्करा काढून पेशीमध्ये टाकतो. ही पद्धत योग्य वाटते ना? पण यामुळे काही प्रश्न निर्माण होतात, की रसवाहिनीला कोणत्या दिशेने अन्नाचे वहन करायचे हे कसे समजते? कारण ज्या पेशीला शर्करेची गरज आहे, ती कोठेही असू शकते. ती खाली असू शकते किंवा याच्या वर देखील असू शकते. मग तिला खाली जायचे आहे की वर हे कसे कळते? आणि दुसरं म्हणजे तुम्ही हा दाट, गोड रस रसवाहिनीतून कसा काय हलवू शकता? तर आपण हे पुन्हा येथे ठेवूया. हे कसे कार्य करते ते पाहूया. तर तुमच्या अंदाजानुसार पहिली पायरी म्हणजे रसवाहिनीच्या नलिकेमध्ये शर्करा टाकणे. मी त्याला भरण म्हणेन. आणि ही प्रक्रिया एक सक्रिय प्रक्रिया आहे. याचा अर्थ काय? बरं विचार करा. जर येथे शर्करेची संहती या ठिकाणापेक्षा कमी असेल, तर शर्करा आपोआप जास्त संहतीकडून कमी संहतीकडे विसरत होईल. पण लवकरच संहती समान होईल. मग तुम्ही तिथे आणखी शर्करा कशी पाठवाल? बरं, त्यासाठी ऊर्जेची गरज असते. शर्करा कमी संहतीकडून जास्त संहतीकडे नेण्यासाठी पेशींना काही ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणून ऊर्जेचा वापर करून शर्करा रसवाहिनीमध्ये वाहून नेणे आवश्यक आहे. आणि या प्रक्रियेसाठी ऊर्जेचा वापर केला जात असल्यामुळे आपण म्हणतो की हे एक सक्रिय प्रक्रिया आहे. आता पहा काय होते. भरपूर शर्करेमुळे या भागात शर्करेची संहती इतर कोणत्याही भागापेक्षा खूप जास्त असते. आणि लक्षात ठेवा, निसर्गाला नेहमी संहती संतुलित ठेवायला आवडते.
त्यामुळे संहती कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे शर्करा परत पाठवणे. पण लक्षात ठेवा की ते शक्य नाही. आपण ते करत नाही आहोत. मग निसर्ग अजून काय करू शकतो? बरं, शेजारीच भरपूर पाणी असलेली जलवाहिनी आहे. मग तुम्हाला माहीत आहे का काय घडणार आहे? परासरणामुळे जलवाहिनीतून पाणी रसवाहिनीच्या या भागात वाहू लागेल. तर ही आहे दुसरी पायरी, परासरण. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये द्रावक वाहते. जसे की पाणी कमी संहतीच्या भागाकडून जास्त संहतीच्या भागाकडे वाहू लागते. प्रामुख्याने पाणी ही संहती विरळ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वाहते. ठीक आहे. त्याने काय होते? भरपूर पाणी येत असल्यामुळे रसवाहिनीचा हा भाग तिथे फुगतो. यामुळे येथे दाब वाढतो. अशी कल्पना करा की या भित्तिका या द्रावणावर दाब देत आहेत. त्या द्रावणाला खूप पिळत किंवा दाबून टाकत आहेत. आता जर मी या द्रावणाला खूप दाबले तर काय होईल असे तुम्हाला वाटते? ते आपोआप येथून अशा भागाकडे जाऊ लागेल जिथे कमी दाब आहे. हे एखाद्या पाण्याचा फुगा दाबण्यासारखे आहे. आणि तुम्हाला दाब कोठे कमी असेल असे वाटते? जिथे शर्करेची संहती कमी आहे, तिथे दाब कमी असेल. बरोबर? कारण जर शर्करेची संहती कमी असेल, तर तिथे पाणी कमी असेल आणि तिथेच तुम्हाला तुमचे शर्करेचे रेणू पाठवायचे आहेत. त्यामुळे जर वरच्या बाजूला एखादी पेशी असेल, ज्यामध्ये शर्करेची संहती खूप कमी आहे, तर आपोआप त्या भागात दाब कमी असेल. आपोआप ही बाजू वर जाईल. जर असे दिसून आले, की खालच्या बाजूला कुठेतरी संहती कमी आहे, तर आपोआप तिथला दाब खूप कमी असेल आणि रस खाली जाईल. आणि अशा प्रकारे दाब ठरवतो, की रस कोणत्या दिशेने जाईल. तर आपल्या उदाहरणात रस येथून खाली जाईल. आपण याला आपली तिसरी पायरी म्हणूया आणि आपण याला दाबाने प्रेरित झालेला घाऊक प्रवाह म्हणू शकतो. याला घाऊक प्रवाह म्हणण्याचे कारण म्हणजे हे पूर्ण एक द्रावण आहे. जरी मी येथे ठिपके ठेवले असले, तरी हे एकच द्रावण आहे आणि म्हणून संपूर्ण द्रावण खाली जाते. केवळ हा भाग नाही, समजलं? जसे हे द्रावण हलते, हा दाब कमी होतो आणि म्हणून येथील उच्च दाबामुळे हे संपूर्ण द्रावण अशा प्रकारे हालचाल करू लागेल. जोपर्यंत ते तिथे पोहोचत नाही, तोपर्यंत संपूर्ण गोष्ट उच्च दाबाकडून कमी दाबाकडे जाईल आणि मग शेवटी शर्करा कमी दाबाच्या भागात पोहोचते. कारण तिथे शर्करेची संहती कमी आहे. ती रसवाहिनीतून बाहेर पडेल आणि आता ती या पेशीद्वारे स्वीकारली जाऊ शकते आणि म्हणून याला आपण चौथी पायरी म्हणूया. ती म्हणजे उतरवणे. रसवाहिनीच्या नलिकेमधून शर्करा उतरवली जाते. तर आपण ती शर्करा रसवाहिनीतून काढून आवश्यक त्या पेशीमध्ये टाकूया. लक्षात ठेवा, ज्या भागात शर्करेची संहती खूप जास्त होती, तिथे परासरणामुळे खूप पाणी आले होते. बरं, आता संहती कमी झाली आहे. त्यामुळे ते पाणी परत जलवाहिनीकडे जाईल. तर 5व्या पायरीमध्ये पुन्हा परासरण घडते आणि पाणी परत जाते आणि अशा प्रकारे वनस्पतीच्या आत स्थानांतरण घडते. आता या व्हिडिओचा सारांश पाहण्यापूर्वी आणि तो संपवण्यापूर्वी आपल्याला एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे, की रसवाहिनीची रचना जलवाहिनीपेक्षा थोडी वेगळी का आहे? तिचे थोडे पेशीद्रव्य का शिल्लक आहे? जलवाहिनीप्रमाणे टोकाच्या भित्तिका पूर्णपणे का गेल्या नाहीत? त्याचे कारण असे, की या पेशी जिवंत असतात. रसवाहिनीमध्ये जिवंत पेशी असतात. याउलट जलवाहिनीमध्ये मृत पेशी असतात. आणि म्हणून जलवाहिनीच्या पेशींना त्यांच्या सर्व गोष्टी गमावणे परवडू शकते. कारण त्या मृत आहेत. बरोबर? पण रसवाहिनीच्या पेशींना जिवंत राहण्यासाठी थोड्या पेशीद्रव्याची आणि त्यांच्या पेशीभित्तिकांची गरज असते. आता यामुळे आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतात. सर्वप्रथम तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, की पेशी केंद्रकाशिवाय किंवा तंतुकणिकेशिवाय जिवंत कशा राहू शकतात? या पेशी जिवंत कशा असू शकतात? कारण त्यांच्याकडे जोड पेशी आहेत, ज्या मी येथे दाखवल्या नाहीत. पण प्रत्येक पेशी एका जोडीदाराशी जोडलेली असते. तर या जोडीदार पेशी आहेत आणि त्यांच्याकडे या पेशींना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. खरं तर त्या जीवनसाथी आहेत आणि म्हणूनच या पेशींना सहचर पेशी म्हणतात. आणि म्हणून प्रत्यक्षात जेव्हा तुम्हाला शर्करा भरायची असते, तेव्हा तुम्हाला ती आधी सहपेशीमध्ये भरावी लागते आणि मग ती रसवाहिनीमध्ये जाते. त्याचप्रमाणे उतरवताना ती आधी सहपेशीमध्ये जाते आणि मग ती रसवाहिनीच्या बाहेर जाते. पण हा एक छोटा तपशील आहे. आपल्याला त्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. पण तुम्हाला कदाचित दुसरा प्रश्न पडला असेल, की या पेशींना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला एवढा त्रास का घ्यावा लागतो? या पेशी जिवंत असणे का आवश्यक आहे? बरं, उत्तर या प्रक्रियेतच आहे. तुम्ही पहा, आपण आत्ताच पाहिलं, की रसवाहिनीमध्ये शर्करा लोड करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ती एक सक्रिय प्रक्रिया आहे आणि पेशी केवळ जिवंत असेल तरच ऊर्जा निर्माण करू शकते. त्यामुळे जर पेशी मृत असत्या जलवाहिन्यांप्रमाणे,
तर त्या ऊर्जा निर्माण करू शकल्या नसत्या. त्या शर्करा भरू शकल्या नसत्या. त्या शर्करेच्या रेणूंचा स्वीकार करू शकल्या नसत्या आणि रसवाहिनीचे वहन कार्य झाले नसते. याउलट जलवाहिनीच्या पेशींना जिवंत राहण्याची गरज नसते. कारण जलवाहिनीची यंत्रणा केवळ भौतिक बलांवर आधारित असते. जसे की शोषण किंवा खालून मुळांकडून येणारा दाब, बरोबर? तिथे तुम्हाला पेशींची गरज नसते. पेशींना कोणतीही ऊर्जा वापरण्याची गरज नसते. त्यामुळे त्या मृत राहू शकतात. पण रसवाहिनीला जिवंत राहणे आवश्यक आहे. चला पटकन सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? आपण पाहिलं की वनस्पती आणि वृक्ष त्यांच्या गरजेनुसार अन्न वर किंवा खाली नेऊ शकतात आणि आपण याला स्थानांतरण म्हटलं. आणि हे रसवाहिनीच्या ऊतींच्या आत घडते. आणि या शर्करा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा जातात? पहिल्या पायरीमध्ये आपल्याकडे भरण घडते, जिथे शर्करा रसवाहिनीच्या नलिकेमध्ये सक्रियपणे भरली जाते आणि यासाठी ऊर्जेची गरज असते. म्हणूनच याला सक्रिय प्रक्रिया म्हणतात. आणि म्हणूनच या पेशींना जिवंत राहणे आवश्यक असते. असे केल्याने येथे संहती वाढली आहे. परासरणामुळे संहती कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाणी जलवाहिनीतून रसवाहिनीमध्ये वाहू लागते. त्यामुळे भरपूर पाणी आत येते आणि पेशी आत तिथे फुगते आणि मग तिथे उच्च दाबाचा भाग असल्यामुळे ते आपोआप कमी दाबाच्या भागाकडे जाऊ इच्छिते आणि कमी दाबाचा भाग तो भाग आहे जिथे शर्करेची संहती कमी आहे आणि परिणामी संपूर्ण रस कमी संहतीच्या भागाकडे जाऊ लागतो. ही तिसरी पायरी आहे, ज्याला आपण घाऊक प्रवाह म्हटलं आहे. यात संपूर्ण रस उच्च संहतीकडून कमी संहतीकडे जातो आणि आता तो दाब कमी होतो. आणि मग चौथ्या पायरीमध्ये शर्करा आपोआप बाहेर विसरत होते. कारण बाहेर कमी संहती आहे आणि आत ती पेशीद्वारे स्वीकारली जाऊ शकते, ज्याला आपण उतरवणे म्हणू. आणि मग शेवटी जास्तीचे पाणी परत जलवाहिनीमध्ये जाते, कारण संहती कमी झाली आहे. आणि अशा प्रकारे वनस्पती आणि वृक्षांमध्ये स्थानांतरण कार्य करते.